UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये कौटुंबिक संवाद। महायुतीच्या खातेवाटपात नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती, शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटेंकडे कृषी मंत्री, तर मकरंद पाटलांना मदत पुनर्वसन आणि जयकुमार गोरेंना ग्रामविकास खातं। फडणवीस सरकारमध्ये काही मंत्र्यांची खाती जैसे थेच, चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण खातं, गुलाबरावांकडे पाणी पुरवठा स्वच्छता, तर उदय सामंतांकडे उद्योग खातं कायम। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। खातेवाटपानंतर सर्व मंत्री महोदय मतदारसंघात, समर्थकांकडून मंत्र्यांचे जंगी स्वागत, JCBद्वारे फुलांची आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून मंत्र्यांची स्वागत मिरवणूक। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये चढाओढ, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदित्य तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावरून ही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावेही मैदानात, पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती प्रसिद्धी आणि कायदे विभाग अशी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळातील श्रीदेवचा माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढची रणनीती ठरणार। पुण्यात फॅमिली रन मॅरेथॉन स्पर्धेचा शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ। भीमथडी जत्रेतही पवारांची उपस्थिती। जत्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करत आमंत्रण। मुंबईतील नीलकमल बोट अपघात प्रकरणी मृतांचा आकडा वाढताच बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला। मृतांची संख्या 15वर। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी ब्लॉक असणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।